नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. किती छान वाटतंय ना, सगळीकडे एकदम हिरवळ हिरवळ. मुंबईला असं बघायला भेटत नाही हो. पण आपल्या गावात इथं आपली तर किती छान आहे, किती व्यवस्थित आहे इथं. आणि तरी पोरं म्हणतात इथं राहायला नको. 4 दिवस इथं राहिले तरी नको वाटतं त्यांना, राहायचंच नको म्हणतात. गावाला मुंबईलाच बरं आहे म्हणतात. त्यांना सवय लागली ना पहिल्यापासून मुंबईला राहायची, तर त्यांना इथं राहायला नाही आवडत. मला तर गावाला राहायला आवडतं, काहीच वाटत नाही मला गावाला. तुम्ही पहिल्यापासून इथं गावालाच राहिलेलं आणि गावाचाच जन्म आहे माझा पहिल्यापासून. हां, एवढंच आहे की थोडंसं रानात घर आहे ना, हे बघा इथं घर आहे रानातच घर आहे. आणि मग त्याच्याने पोरं काय त्यांना असं वाटतं की गावात पण नाही, रानातच घर आहे. आणि मग मम्मी राही तर रानात कशाला घर बांधलं आहे, गावातच बांधायचं होतं. आता घर काही आता नाही बांधलं, पहिलंच बांधलेलं आहे घर, 7-8 वर्ष झालं. आणि आता यायला चालू केलं आहे इकडं. घराचं पण काम राहिलं आहे सगळं अजून, तसंच खूप काम राहिलेलं आहे घराचं. खडी वगैरे दारात पडलेली आहे, अजून खूप काम राहिलं आहे घराचं. आता इथं 5-6 महिने झाले मी यायला लागले, जास्त दिवस नाही. तर थोडं थोडं होतं असतं हळूहळू. कारण की त्यांना पण बरं वाटतं इथं, जरा करमतं त्यांना, दाजींना पण करमतं इथं. किती छान वाटतंय बघा बरं. कोणाची कटकट नाही, काय नाही, भांडण नाही, तंडण नाही, शांत वातावरण एकदम. हे सगळं वावरातच घर आहे, तर हे सगळं आपलंच आहे, स्वतःचंच आहे सगळं हे. मग एवढं चांगली जमीन सोडून मुंबईला राहायला पोरांना तिकडंच तरी पण आवडते. नाहीच म्हणतात, गावाला राहायचंच नाही, यायचंच नाही. तर चला म्हणलं आपण दोघंजण जाऊया. आता पोरं मोठाले झालेले इथं, काहीच अडचण नाही म्हणलं. खाऊ दे म्हणलं ह्यांना दोघं करून जराशे. तर त्यांना तिकडं कंटाळा आला ना, तर स्वतःच बोलते की इकडं राहूया मम्मी आपण गावाला म्हणून. पण अचानक त्यांना डायरेक्ट इकडं गावाला येऊन राहणं म्हणजे त्यांच्यासाठी पण अवघडच आहे ना. आणि खूप छान वाटतं इकडं मला, एवढं छान म्हणजे शांत आहे. आजूबाजूला आहे तर थोडेसे, म्हणजे एवढे नाही आहेत घरं, आजूबाजूला थोडेसे घरं आहेत. ह्या साईडने आणि ह्या साईडने आपलंच वावर आहे. आणि एकदम रस्त्याच्या कडेलाच आपलं घर आहे. शेजार नाही जास्त, पण मी पहिल्यापासून पण रानातच राहायला आवडायचं आम्हाला. गावच्या घरी गावात राहायला कधी मी राहिले नाही, कधी गावामध्ये. रानातच आवडायचं राहायला. आमची आजी आजोबा सगळे इथंच असायचे. पण आता ह्या वेळेस आजी आजोबा असते तर माझं जीवन वेगळंच असतं. खरं माझी आजी आजोबा म्हणजे माझे आई वडीलच होते, ते असं होतं. आता इथं गावी आले ना, मला त्यांचं ध्यान जास्त होतं गावाला आल्याच्यानंतर. जसे आजी आजोबा ऑफ झाले ना, त्याच्यानंतर मी पहिल्यांदा, म्हणजे आता हे 5-6 महिने झाले मी गावाला यायला लागले. त्यांची खूप इच्छा होती की मी इथं यावा, इथं राहावा, तिने शेती करावा. ते म्हणत होते तेव्हा नाही आले, मी जिवंत होते तेव्हा. त्याच्यानंतर आले इकडं, तर वाईट वाटतं मनाला जरा. मी लहान होते ना, तेव्हापासूनच त्यांचे स्वप्न होते की मी इथं येईन, राहीन, शेती करेन. तेव्हा तर लगीन पण झालं नव्हतं. चला, जे व्हायचं ते होतं, त्यांची इच्छा पूर्ण झाली म्हणायचं, असं म्हणून चालायचं. पण बघा तुम्हाला किती छान वाटतंय ना इथं राहायला. आणि पोरांना काय वाटतं, तिथं कोण माणसं दिसत नाही, तर काय नाहीत, मित्र नाही वगैरे नाही, त्याच्यासाठी आम्हाला तिकडं राहायला नको. पण मला किती छान वाटतं इथं. आणि माझ्या नवरीला पण खूप आवडतं इकडं राहायला. ते पण म्हणतात ठीक आहे, गावाला आहे ना, जायला नको म्हणतात परत मुंबईला. कंटाळा आहे, खूप दगदगीचं जीवन आहे मग मुंबई म्हणजे. मुंबईला राहणं म्हणजे खूप कठीण आहे. खूप गर्दी, दगदगीचं जीवन. त्याच्यामुळं दाजीला इथं राहायला आवडतं. आणि इथं त्यांची तब्येत पण ठीक राहते, काही प्रॉब्लेम येत नाही त्यांना इथं राहायला. ठीक आहे म्हणते, असं तर इथंच राहू म्हणतात आपण. पण एकदम सोडून येता येत नाही, ठीक आहे की नाही. सगळं घर सोडून एकदाच येता येत नाही. पोरांच्या मनात बसून, पोरांना समजून सांगून मग काय वाटत नाही. हे असं बघायला भेटत नाही मुंबईला. सकाळच्या पारी उठलं की काम, 7 वाजता कामाला जा, संध्याकाळी 6ला-7लाच घरी या. दगदग नसते. आता इथं वावरात एवढं काम होतं ना, काहीच नाही वाटलं.
ना कंटाळा आला ना कुठं सिनवटा आला असं काहीच नाही वाटलं. आपलं स्वतःचं आहे ना. आता हे नाही तर घरी म्हणजे मी जाऊन येतो जरासा, बाहेर पाऊस आहे ना थोडासा, तर म्हणजे आता काय वावरात काम करता येत नाही, थोडंसं जाऊन फिरून येतो म्हणलं. जा म्हणलं तुम्ही जा, थोडंसं फिरून या तर मला बरं वाटेल. मी एकटीच बसले इथं म्हणलं तोपर्यंत मी व्हिडिओ बनवत बसते. ठीक आहे म्हणले. मला पण म्हणत होते चल, पण लय रस्त्याने चिखल झाला आहे सगळीकडं, ते चिखलाचं जायला बरं थोडंसं हे वाटतंय. पण म्हणलं जा तुम्हीच जाऊन या म्हणलं, सगळीकडे चिखल झालेला, तुम्हीच जाऊन या म्हणलं, मी नाही येत म्हणलं. येते नाच आता. आणि एकटीला घरात काही करमत पण नाही आहे, टी व्ही वगैरे नाही आहे इथं, आणि मोबाईलवर तर नेट चालत नाही, तो प्रॉब्लेम आहे, रेंजच येत नाही. आता हा व्हिडिओ बनवला, हा व्हिडिओ पोस्ट करायला माळ्याला जायला लागतं, वरच्या साईडला, घर खड्ड्यात आहे ना इथं, तेव्हा तो व्हिडिओ पोस्ट होणार, म्हणून ते व्हिडिओ पण बनवू वाटत नाहीत. रेंजच नसते तर काय व्हिडिओ बनवणार. आता ते आल्याच्या नंतर मग संध्याकाळी 4-5 वाजता पोस्ट केले तर गेले व्हिडिओ. आता बनवून ठेवते नुसते.